महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणतास्मताम्। ॐ नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। आचम्यम् ह्रीं केशवाय नमः। ह्रीं नारायणाय नमः। ह्रीं माधवाय नमः। ह्रीं गोविंदाय नमः। ह्रीं केशवाय नमः। ह्रीं नारायणाय नमः। ह्रीं माधवाय नमः। ह्रीं गोविंदाय नमः। विष्णवे नमः। मधुसूदनाय नमः। त्रिविक्रमाय नमः। वामनाय नमः। श्रीधराय नमः। ऋषिकेशाय नमः। पद्मनाभाय नमः। दामोदराय नमः। संकर्षणाय नमः। वासुदेवाय नमः। प्रद्युम्नाय नमः। निरुद्धाय नमः। पुरुषोत्तमाय नमः। लोकविदाय नमः। नारसिंहाय नमः। अच्युताय नमः। जनार्दनाय नमः। उपेन्द्राय नमः। हरये नमः। श्रीकृष्णाय नमः। यो देवसविदास्माकं यो धर्मादिगोचरीतव्रैतस्य तद्वरेण्यमुपास्महे। द्वारो नक्षत्र विष्णुदेव च योगश्च योगशकरणञ्जय सर्वविष्णुं जगदन्त्य गुरोजातवर्तमाने गुणविशेषेण विशिष्टायां शुभमुचितम्। एक मिनिट यो देवसविदास्माकं यो धर्मादिगोचरीतव्रैतस्य तद्वरेण्यमुपास्महे। काननाथायसा आभो ज्योतिरसो मृदं ब्रह्मभूर्भुवस्वरो वर्णमूर्ते श्रीमन्महागणाधिपतये नमः। विष्णुदावारो नक्षत्रविष्णुरेव योगशकरणञ्जैव सर्वविष्णुमयं जगदन्त्य गुरुजातवर्तमाने गुणविशेषेण विशिष्टायां शुभमुचितौ। आत्मा करिष्ये यद्वगतिगतं भावं देहे मामगे प्राशनात् पञ्चगव्यस्य दहद्वग्निर्वेदनम् इति भाष्यम्। केशवाय नमः। नारायणाय नमः। माधवाय नमः। गोविन्दाय नमः। यद्वगतिगतं भावं देहे तिष्ठति मामगे प्राशनात् पञ्चगव्यस्य दहद्वग्निर्वेदनम् इति भाष्यम्। केशवाय नमः। नारायणाय नमः। माधवाय नमः। गोविन्दाय नमः। यद्वगतिगतं भावं देहे तिष्ठति मामगे प्राशनात् पञ्चगव्यस्य दहद्वग्निर्वेदनम् इति भाष्यम्। केशवाय नमः। ते कशाला लावताय ते वरती चढेल कोण म्हणून? रांगोळी काढायची, रांगोळी घेऊन या तुम्ही. रांगोळी काढली की खूप दंडात नाही. केशवाय नमः. नारायणाय नमः. माधवाय नमः. गोविंदाय नमः. विष्णवे यद्वगतिगतं भावं देहे तिष्ठति मामगे केशवाय नमः। नारायणाय नमः। माधवाय नमः। गोविंदाय नमः। विष्णवे मधुरे पवित्रंगे पवित्रपाणि विरिञ्चीना समुद्बन्ध परमेति निसर्गजा सर्वाणि पापानि सर्वस्वीकरो भव। पवित्रपाणिः अस्माकं यो धर्मादि तस्य आता ओटी भरणाऱ्या पिढीला काय आलेत ना. हो मॅडम होती हो काकी ओटी ओटी बरं ओटी
आणि ती शाल आहे ती घ्या तुम्ही पांघरू हा आणि उठता रग्नादय सुरगणानिहदेर्वीर्ये तस्मिन् दुरात्मनि सुरारि बले च देव्याः स्वादोषो प्रणति नम्र शिरोधरांसा वाग्वे प्रहर्ष पुरमोद्गमचारुलेयाः देव्याय यातमिदं जगदात्मशक्त्या निशेष देवगणशक्ति समूहमूर्त्या तामंलिकामखिल देव महर्षि पूज्य उठी बनाएगी प्रभावमतुलं भगवान् नन्दो ब्रह्मा हर्षनैव किमलं बलञ्च सा चण्डिकाखिलजगत्परिपालनाय नाशाय चाशुभवनस्यमतिं करोतु आता तुमच्या साडीचा पदर आहे ना पदर वरती करते पदर घ्यायची त्याच्यावरती तो पंचा ठेवा हा त्याच्यावरती पंचाचा गुजरी दिलाय ना तो ठेवा त्याच्यामध्ये उठी बघा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शुभा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता तिकडनंच या पुढून पुढून हो हॅलो हॅलो हा तिकडून लांब पडले त्याने फोटो मध्ये लागला ललाट वटले वक्षले कौतुभं नादाग्रे नमोति गंधर्वे वेणुकरे गंगणं सर्वांगे हरिचन्दनं सुलग्नं कंठे नमोदावली गोपत्री परमेशिनो विजयते गोपालरूढामि महेन्द्रस्य प्राप्ते देव समागमे रजवे दोषमानस्य तन्ते भवतु मङ्गलम् हर हर वद्यम् आता काम आहे तुमचं मंगलम महेंद्रस्य प्राप्ते देव समागमे ऋषिवे भूयास्य तन्ते भवतु मंगलम् चाफ्याचं फुल द्या नंतर तुम्ही वेळ असेल तर थोडा वेळ थांबला तरी चालेल किंवा नंतर आला तरी चालेल वेळ असेल तर थांबा दिवा औषध नसेल तर मग थोडा वेळ 10-20 मिनिटं या म्हणजे आरती जरा औषध करायची नमस्कार समर्पयामि नमन करोमि आता यजमानांच्या कुलदेवता हो आधी पहिला कुलदेवतेला तुमच्या नावाला ठेवून देऊया उभं राहावं लागेल उभं राहा आणि पाणी घालायचं मी देतो उभं नका हात पुजल नाही ते महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका कुलदेवताभ्यो नमः एकर्पूगी वरदामूला नारिकेल महाफलं समर्पयामि यजमानस्य ग्रामदेवताभ्यो नमः एकर्पूगी वरदामूलं नारिकेल महाफलं समर्पयामि यजमानस्य स्थानदेवताभ्यो नमः एकर्पूगी वरदामूलं नारिकेल महाफलं समर्पयामि यजमानस्य कुम्भापुर्यादि सिद्धिविनायक देवताभ्यो नमः एकर्पूगी वरदामूलं समर्पयामि महाफलं समर्पयामि यजमानस्य क्षेत्रपालवासोषदेवताभ्यो नमः एकर्पूगी वरदामूलं नारिकेल महाफलं समर्पयामि अरगुरुजी सगळ्यांना प्रत्येकाला प्रत्येकाला
आणि गंगाला गोपुत्र झाले आणि एकदा पाणी सगळ्यांनी इथे जे हजर आहेत त्यांनी सगळ्यांनी हात जोडायचे. जरा मंडपात आला तरी चालेल. रांगोळी निष्कर्ती जर काळजी करू नका. या इकडे जे आहे जवळ ते वरती त्यांनी सगळ्यांना प्रार्थना करायची, गाणे घालायचे. हो प्रत्येकाच्या इथे राहणाऱ्या या सोसायटीमध्ये जे भक्तगण राहणारे आहेत तेव्हा प्रत्येकाला असं वाटत असतं की आपलं कल्याण व्हावं आणि ते आहे आपण सार्वजनिक कार्यक्रम म्हणजे सगळ्यांसाठी आपण एकत्रित कार्यक्रम करत आहोत. तर त्यानिमित्तानं प्रत्येकानं आपापल्या कुलदेवतेला हात जोडायचा आणि आपापल्या ज्या मनोकामना म्हणजे मनामध्ये ज्या इच्छा आहेत त्या तुम्ही सांगा. मी ते सगळ्यांसाठी पुढे नारळ ठेवलेलं आहे. राहिलाच ना मेन सगळ्यांनी आपापल्या कुलदेवतेचं स्मरण करून आम्ही हा जो कार्यक्रम सगळ्यांसाठी करतोय. बहुजन हिताय बहुजन सुखाय. प्रत्येकाचं कल्याण व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. त्याच्यानंतर प्रत्येकानं असं घ्या आणि आपापल्या इच्छा असतील तर देवाला सांगा. मी माझ्या पद्धतीनं सांगतो. इदं ब्रह्मया देवताभिदं पुरुषत्व तेन सुबलाप्ति भवे जन्मजन्मनि. इकडे प्रभू शब्द मागे राहतात. मागे बरोबर देवाचं इकडे हो बरोबर जवळ तर शक्य होईल तसं काय रांगोळी असं दिसतंय. रांगोळी दिसतली या इकडे इकडे अशी इकडे आता आपल्या या यज्ञकर्माला सुरुवात होत आहे. तर प्रत्येकानं जर वेळ असेल तर खाली येऊन प्रार्थना आपल्या देवाची प्रत्येकाला आपली करायची आहे. जय देवा हा तुला जय देवा परमेश्वरा. इथे सोसायटीमध्ये नाव घ्या. सोसायटीचं शिवा या सोसायटीमध्ये राहणाऱ्या सर्व बंधगणांची परमेश्वराची प्रार्थना आहे की सर्व हे अज्ञानी आहेत. अज्ञानात भ्रांत्या यज्ञोनमधिकं. परमेश्वरानं सगळ्यांना ज्ञान दिलेलं आहे पण त्या ज्ञानामध्ये थोडीशी कमतरता ठेवलेली आहे. कारण त्या प्रत्येकाला सगळ्या प्रकारचं ज्ञान परमेश्वरानं दिलेलं नाही. ह्याचं एक कारण असं आहे की सर्वज्ञानी माणूस आला की तो ब्रह्मदेव झाला आणि ब्रह्मदेव म्हणजे सर्व देवांचं मुख्य स्थान. त्या कारण प्रत्येक परमेश्वरानं प्रत्येक माणसाला देताना थोडं कुठचीच तरी बाजू कमतरता दिली आहे. शरीरामध्ये एखादा पाय थोडासा कमतर म्हणा, बुद्धीमध्ये प्रत्येक मेकॅनिक आहे तर गाडी चालवतो पण त्याला मेकॅनिकिंग करता येत नाही. म्हणजे प्रत्येकाला सगळ्या गोष्टी करता येत नाही. त्या कारणानं प्रत्येकाचं प्रत्येकापासून अडतं. आणि हे याचं कारण म्हणजे काय तर मुख्यत्वे करून सर्व गुणसंपन्न माणसाला सगळ्या गोष्टी कळल्या तर तो दुसऱ्याला मानच देणार नाही. आलं का लक्षात? सगळ्याच गोष्टी जर एका माणसाला कळल्या तर तो दुसऱ्याला कधी मान देणार नाही. म्हणून ते तशी व्यवस्था आहे. आणि म्हणून परमेश्वरा की श्रद्धेनं तुझ्याकडे लोक बघत आहेत आणि त्या श्रद्धेचं फळ या कुटुंबियांना प्राप्त व्हावं म्हणून सर्वांनी एकत्रित येऊन अति म्हणजे असा विचार करण्याची गोष्ट आहे की एकत्रित सर्वजण आले तन मन धन तरी तेवढी मोठी भाग्याची गोष्ट आहे. आज आमच्याकडे हीच कमतरता आहे
की आम्ही एखादी गोष्ट ठरवतो पण सर्वजण सोसायटीमध्ये जमतील आणि करतील असं कुठेही कधी आढळत नाही. खूप क्वचित प्रकार आहे. पण इथे तसं नाही. सर्वजण एकत्रित झाले, प्रत्येक जण एकमेकांचं ऐकतोय, एकमेकांवर विश्वास ठेवतोय आणि श्रद्धेनं करतोय. ही पुण्याची भावना. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुचरित्र जर कोणी वाचलं असेल तर गुरुचरित्रामध्ये 3 शिष्य आपल्या गुरुकडे शिकत असतात. पण सगळ्यांकडे एकच कमतरता असते ज्ञानाची. शिकतात भरपूर पण कोणाचंही पूर्ण हो नाही. पण करायचं काय? त्यावेळेला त्यांना विचारतात. एकाला सांगतात तू पुढे घेऊन जा, एकाला सांगतात तू गाडी ओढ, एकाला सांगतात बाज अडव, तिघांनाही सांगतात. तिघही चांगलं काम करतात पण दोघे जण त्याच्यामध्ये सक्सेस होतात. तिसरा असतो त्याला एवढी भूक असते त्याला ती भूक आवडत नाही. मग तो काय करतो? केव्हा तरी गाईचं दूध खाली पडतं ते पितो, केव्हा तरी भिक्षा मागतो, ते अन्न खातो. गुरुला आणून देत नाही. गुरु म्हणतो त्याची तब्येत काय कमी होत नाही, असं काय चाललंय? म्हणून तो त्याला विचारतो. तेव्हा तो सांगू लागतो मी असं असं करतो. नंतर ते सगळं बंद केलं जातं. मग तो रुईचा दूध पितो. सांगण्याचा उद्देश काय? आणि रुईचा दूध पिल्यानंतर त्याला आंधळे पण येतं आणि डोंगरातच पडतो. गायी सगळ्या घरी येतात. आता करायचं काय? गुरुला कळतं आपला विद्यार्थी काय म्हणते, शोधायला जातात आणि हाक मारतात. हो म्हणतो पण दिसत नाही. मग त्याला आशीर्वाद देतात. म्हणजे अज्ञानात श्रुती राहतात. मी काय म्हणतो, ज्ञाने असं आहे त्याला आशीर्वाद दिल्यानंतर तो विद्वान होतो. एवढा विद्वान होतो की त्याच्याकडे कुठची गोष्ट कमतरता राहत नाही. ही महत्वाची. त्याप्रमाणे आपण हे कसे आहोत? अज्ञानी आहोत. एखाद्या गुरुवर विश्वास ठेवायचा, त्याने सांगितलं ते केलं ना तर तुमचं कल्याण होणार म्हणजे होणारच. त्याप्रमाणे परमेश्वरा इथे राहणारे जे सर्व भक्तगण आहेत त्यांच्या मनामध्ये एकच इच्छा आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये, वास्तूमध्ये, बिल्डिंग मध्ये, सोसायटीमध्ये, सोसायटीच्या आपल्याला एरियामध्ये, त्याप्रमाणे ह्या पंचक्रोशीमध्ये आनंदी आनंद प्राप्त व्हावा. त्याप्रमाणे ह्या ज्या काही अभिचारिक गोष्टी चाललेल्या आहेत वाईट त्यांचं निवारण व्हावं. प्रत्येकाच्या घरामध्ये भूतबाधा, पिशाचबाधा, कोणाचं कर्ण कर्तृत्व दातकसर निंदा असेल तर ती परिहार व्हावी. त्याचप्रमाणे आणखी एक इच्छा असते, संतती संपत्ती आमची जो भारत देश आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाला एवढंच वाटत असतं की आपण सुखी व्हावं, समृद्ध व्हावं, आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. त्याचप्रमाणे ह्या सगळ्या भक्तगणांना असंच वाटत आहे. आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये आहोत. तर प्रत्येकाला जीवन चांगल्या प्रकारचं आयुष्य प्राप्त व्हावं, आदित्य आदी नवग्रह देवतांचा चांगल्या प्रकारे आशीर्वाद प्राप्त व्हावा. त्याचप्रमाणे काही घराण्यामध्ये चुकून मागच्या जन्मामध्ये म्हणा किंवा ह्या जन्मामध्ये कुठच्या देवाला नवस केला असेल आणि चुकून राहिला असेल तर त्याच्याबद्दल त्यांना आपली क्षमा प्राप्त व्हावी. त्याप्रमाणे प्रत्येकाच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, संतती, संपत्ती प्राप्त व्हावी. त्याचप्रमाणे ज्या उणीव आहे ते आम्ही काही सांगू शकत नाही. पण प्रत्येकाला जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तो शोधून आहे. तर प्रत्येक माणसाला व्हावं वाटत असतं की आपण कोट्याधीश व्हावं, चांगल्या प्रकारे आपल्याकडे संपदा प्राप्त व्हावी. त्याप्रमाणे या सर्व कुटुंबियांना तुम्ही आपल्या अदृश्य शक्तीनं वायुरूपानं आशीर्वाद प्राप्त करून द्या. आणि हे जे कर्म करताय त्याच्यामध्ये तुम्ही सर्व देवतांनी सुखी होऊन चांगल्या प्रकारे आशीर्वाद प्राप्त करून देऊन सर्वांना मंगल करा. मंगलमूर्ती गणपती बाप्पा. या ज्या अक्षता आहे त्या अक्षता सर्वांनी या नारळावरती व्हायच्या. 2 नारळ ठेवले सगळ्यांसाठी आणि इकडचा नारळ आहे तो घ्यायचा आणि बाहेर जरा झाडाचा खाली फोडायचा. या नारळावरती पाय फोडायचा. इकडचा नारळ तांदूळ अक्षता घातले हो तो सगळ्यांना मग नंतर फोडायला गोड करून खायचं सगळ्यांना. शिरवणी करायची. शिरवणी आता मालवण कोण आहे, कोकणात आहे, कोण कुठला मला नाही, सगळे एकच आणि ते झाल्यानंतर तो नारळ घ्यायचा. तुम्ही सगळ्यांनी ह्यांना काय नको ना, ह्यांना उठून जाऊ शकतात ना तुम्ही सगळ्यांनी एकदम जा. जरा एक दगड ठेवा, वीट ठेवा, त्याच्यावरती या सोसायटीमध्ये तुमची काय कामं अडलेली असतील काय होती सगळी बाबा ही अदृश्य म्हणून कोण क्षेत्रपाल तुला आम्ही सांगतोय आमचं रक्षण करणे आमची कामं मार्गी लाव. एवढं सांगायचं. मी सांगितलंय मगाशी. त्या कट्ट्यावर नारळ काय घेतला तो ते घेतला.
त्याला दाखवते तुम्ही घेतला तरी काय हरकत नाही, कोणी घेतला तरी चालेल. अक्षता टाकले ना, अक्षता नाही अक्षताचा नाही, अक्षताचा कुलदेवतेचा शिरोवणी सगळ्या देवतांसाठी म्हणून तो ठेवलाय, तुमच्या सगळ्या कुलदेवता ग्रामदेवता. तो नंतर सगळ्यांना शिरवणी करून वाटायचं, 4 नारळ त्याच्यात घालते तरी चालेल. कुठल्या बाजूला घ्या, पाणी घाला, ओला करा आणि त्यांच्याकडे द्या आणि सगळी आपली कामं मार्गी लागून जेव्हा म्हणून सांगा आणि फोडा. बाकी सांगा निकाला परत जायचा फोन दिला काय तो नारळ? हा एक मिनिट पाणी मारतो पाणी घेऊन जा ना कळशी घाला.